आता एक भाऊ काय म्हणतंय, काय करायचंय माहिती नाही बरं का, पण त्याचं म्हणणं काय आहे, ताई माझ्या बायकोला जर केलं तर कसं करू. मी म्हणलं काय करायचंय, काय दागिने बिगिने करायचे तर का, सोनं नाणं बायकोला करते की माणूस सोनं नाणं. तर विचार घेतय माणूस दुसऱ्याचा आताचं जीवन बघून, कलियुग आताचा. म्हणजे कसं व्हायलं या बाया सोन्या नाण्याला जेवढं महत्त्व देतात ना तेवढं नवऱ्याला देत नाही, त्यांना लेकरा बाळाला देत नाही. त्या म्हणजे माणसाला महत्त्व नाही सोन्यापुढं आहे का. हां, सोन्या नाण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं व. तर मग मी काय म्हणलं, हे बघा दादा, बायकोला तुम्हाला सोनं जर करायचं असलं तर डुप्लिकेट करा, पाणी मारलेलं सोनं करायचं. बायकोची हौस बी होती या. आणि ते डुप्लिकेट जरी सोनं असलं तरी बी ते सोनं बी तुमचं आणि बायको बी तुमची राहतीये असं म्हणलं. आणि उगाचच तुम्ही बायकोला म्हणीन इतकं सोनं जर करतान, हाय तेवढं तुमच्यापाशी बँक बॅलन्स त्या बायकोवर उडवितान, तिची हौस तर पूर्ण होईन, पण बायको तुम्हाला लांब करीन आणि त्या सोन्याला जवळ करीन. सोन्यापुढं नवरा महत्वाचा नाही. आता काय खोटं बोलले का सांगा तुम्ही. हल्ली काही बायका, आता सऱ्याच म्हणी नाही बरं का, मी बी तुम्हाला वाटन सऱ्याच बायाला म्हणायली, तसं कसं होईन बरं. तसं नाही, सऱ्याच बायकायला नाही. मी थांबा, सऱ्याच बायकायला कशी म्हणीन व मी, पण काही बाया त्यांच्या भुरळ पडत या ह्या मेंदूमध्ये. हां, सगळं मिळालं का नाही, नवऱ्याकडून सगळ्या सुविधा उपलब्ध असल्या की भुरळ पडत या एखाद्या बाईला, आणि मग ती निटुबाच लावी ती त्या नवऱ्याचा आणि त्या सासू-सासऱ्याचा आणि त्या परिवाराचा. खोटं असलं तर कमेंटमध्ये सांगा बरं का मला, आणि खरं असलं तरी बी सांगा, चुकीचं नाही. तुमच्या बी ऐकण्यात असेल, तुम्ही बी बघत असतान, जसं मी बघते, मी ऐकते, ऐकण्यात येतंय. इतकं सोनं घेऊन गेली, तितकं सोनं घेऊन गेली, फुर झाली. हां, तर हे आपलं इन्व्हेस्टमेंट बायकोमुळं बायकोवर करणं आत्ताच्या काळात तरी चुकीचं आहे मला वाटायलंय बरं का. हां, खास करून कुणी बी असू द्या, सगळं बायकोच्याच नावानं करायचं नाही करायचं सगळं बायकोच्या नावानं, आणि स्वतःच्याही नावानं काही ठेवायचं नाही सगळं नग. जर नवरा बायको फिसकलं, बायको सगळंच त्या नवऱ्याच्या नावाचं जेवढं आहे का तेवढं उडविती या. बरेच लोक हुशार झालेत, गडी माणसं बरेच हुशार झालेत, ज्यांच्याकडं इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं असतंय ना, ते स्वतःकडं ठेवीत नाही तर नवीन असले किंवा एकुलते एक विश्वासातले म्हणजे भाऊबंद नसले तर मग आईला मदत करतेत. हां, आईला करीतेत व करणारे करीतेत बरं का. असं नाही की आईचा काय भरोसा आहे, आई दुसऱ्या लेकाला देईन, आई लेकीला देईन. नाही, असे बी मुलं आहेत तर आईवर भरोसा ठेवीत येतं. आईपशी आपली इन्व्हेस्टमेंट ठुली तर सुरक्षित राहती म्हणजे राहती. अशी ज्यांना खात्री आहे का ते ठुतंय बरं का, आईपशी ठुतंय. झालंयच तसं.
बायकाची काय म्हणजे गॅरंटी नाही, भरोसा नाही बायकोचा, आहे का? हां. आणि ज्यांनी काय बायकोवर भरोसा ठुला त्याच्या त्याच्या त्या काही बी असू द्या, त्याच्यापाशी किती बी असू द्या, ते वाटावाटानं गेलंच म्हणायचं, वाटावाटानं जात आहे. हां. असती एखादी तरी, बरं का, एखादी तरी असती आहे, असं म्हणूच नका की नसत्याता, असत्याता. हा, नवरा बायकोच्या विचारानं जे संसार करीत आहे, नवरा बायकोच्या विचारानं जे सगळं करायला बघत आहे, त्याला लय अडचणी येते. आता स्ट्रगल करावी लागते नवऱ्याला बी बायकोला बी. स्ट्रगल करून 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 दोघाचं मिळून ते काहीतरी इन्व्हेस्ट करते. हां, गाड्या घोड्या, घरं बंगला प्लॉट हे अशी इन्व्हेस्ट करते ते मुलांचं बघत बघत. पण एखाद्या घरी कसं असतंय, हात मिळेना पाय मिळेना, नवऱ्याचं गबळं सगळंच उडवायला बसलेले असतात बाबा. खरं सांगायले आहे, बऱ्याच ठिकाणी झाले असं. हां, म्हणजे काही ठिकाणी तर असं झालं आहे की नवऱ्यापाशी जेवढं आहे का तेवढं स्वतःचं करून घेण्यासाठी त्या नवऱ्याला डिवोर्स देण्याचं ते एक प्लॅन करतात. हां, फारकत सोड चिठ्ठी दी म्हणतात मला, धडक काय बी इल्जाम लावी त्याचा. सोड चिठ्ठी दी म्हणतात आणि त्याच्यापाशी जे आहे ना त्याची कमाई ती सगळीच घेतात आणि त्याला निवळ रस्त्याला आणून सोडित येतात नवऱ्याला. आणि जग म्हणतात कसं जगायचं आहे तसं काय, असं लय अवघड झालं आहे. तर कुणी बी झालं तर हिशोबानं राहा बाबा. हो, जे नवीन संसाराला लागलेत ना त्यांच्यासाठी हे खरं आहे. आता ज्यांचे सुना बाळा लेक आले तर त्यानं जिंकलेलं आहे सगळं. हां, त्यांच्यापाशी काय असू की नसू, विषय संपायला आहे त्यांचा, रिटायर झालेले आहेत म्हणायचं, कळलं का? आमच्यासारखे. हां. तर मला ज्या दादाने विचारलं त्यांना कुठंतरी काहीतरी डाऊट असन, नव्यानं संसार करीत असतील काय, मग माणूस घेतो विचार कुणाचा तरी. हो, आणि काही वाईट नाही, चांगलं सांगणाराचा विचार घेणं चुकीचं नाही, चांगलं आहे. पण ह्या नादामध्ये लोक जवळीक जायला बघत येतं, कुठं विचारानं वागायला, आपलं मन व्यक्त व्हायला, मनातल्या गोष्टी जरी बी कुणाच्या जवळ गेलं तरी ते फायदा घेते. तो लोक बाया असू द्या गडी असू द्या, अशी दुनिया आहे. व माय काय करावं कसं राहावं काही पता नाही, काय सांगावा. त्याच्यानं बाबा आपलं तर कसं आहे, आपल्याला मायबाप होते तवरक एका शब्दाच्या बी पुढं नाही मायबापाच्या. आणि सासऱ्यापाशी आपलं तेवढं काही नव्हतं बघा. सासऱ्यापाशी कसं तर ते सासरे असते तर असं असतंय, त्यांच्या काला नसते वागविणार झाले आपल्याला, त्यांचं काय आहे अशी गोष्ट आहे. किती बी आपण काही बी त्यांच्या पुढं करा, वाईट वागा चांगलं वागा, ते सासरे त्यांच्या कलानच घेणार ते, अशी असते या गोष्ट. खरंच सांगायली बरं का. हां, राहिला विषय नवऱ्याचा तर आपण नवऱ्याशिवाय एक मिनिट भी राहत नाही, असं आहे. हां.